हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने ओ रूप पाहता लोचने 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 सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने विठ्ठल बरवा बरवा सुख झाले हो साजने झाले सुख झाले हो साजने ओ हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा ओ बहुत सोग्रताची जोडे शब्दाचे चरते शब्दाची शास्त्रे यज्ञ करू शब्दाची शास्त्रे
यात्रा करू शब्दाची आमूच्या जीवाचे जीवन शब्दाची आमूच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका शब्दे वाटू धन जन लोका शब्द आमच्या जीवाचे जीवपण शब्दाची मोठ्या जीवाचे जीवन शब्द वाटू जाना जाना लोका शब्द वाटू जाना जाना लोका तुका मने पाहा शब्दाची हा देव तुका मने पाहा शब्दाची हा देव शब्दाची गौरव पूजा करू शब्दाची गौरव पूजा करू तुका मने पाहा शब्दाचा देव तुका मने पाहा शब्दाचा देव शब्दाची गौरवा पूजा करू शब्दाची गौरवा पूजा करू शब्दाची मोठ्या जीवाचे जीवन शब्दाची मोठ्या जीवाचे जीवन शब्दाची मोठ्या जीवाचे जीवन शब्दाची मोठ्या जीवाचे जीवन शब्द वाटू जाना जाना लोका 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 डोपार कुमार डोपार कुमार डोपार कुमार डोपार कुमार डोपार घरी धान शब्दाची रताने घरी धान शब्दाची रताने शब्दाची रताने घरी धान 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 शब्दाची रताने शब्दाची शास्त्रे येत ना करो शब्दाची शास्त्रे येत ना करो आले देवाजीच्या देवावना शास्त्रे आमची आमच्या जीवनाने शब्दाचीच शास्त्र रत्नाकारू शब्दाचीच शास्त्र रत्नाकारू शब्दाची अमूच्या जीवनाचे जीवन शब्दाची मूच्या जीवाचे जीवन घरी धान शब्दाचे रताने घरी धान शब्दाचे रताने घरी धान
शब्दाची रत्ने आमदारी नाना शब्दाची रत्ने शब्दाची सहस्रे येत ना करो शब्दाची सहस्रे येत ना करो शब्दाची अमोजा जीवाचे जीवाना शब्दाची अमोजा जीवाचे जीवाना शब्दाची तशात्रे एक करो शब्दाची तशात्रे एक करो शब्दाची अमोचा जीवाचे जीवन शब्दाची अमोचा जीवाचे जीवन वाटो धना जन लोका सत्ते वाटो धन लोका धन लोका जन लोका जन सुख शब्द वाटू जन लोका वाटू धनलू वाटू धनलुका शब्द वाटू सदा धन लोक जग वाटू धन लोक धन लोक शब्द वाटू धन लोक मोजा जीवाना मोजा
विठ्ठले कावरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीमद भागवत महापुराण नमः पार्वती पते हर हर महादेव आम्हा घरी धन शब्दाची रत्ने शब्दाची शस्त्रे यत्ने करू शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दाची हा देव शब्दाची गौरव पूजा करू आमच्या शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम नमन हरि ओम गणनत्वा गणपती हवामहे कविं कविना भूपं श्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणस्पतान् श्रवणान्तु सिद्धसाधनं नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परमानन्दं मीशमालिन्दिवल्लभं वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरु नारायणे नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरित आनंदकंद श्री कृष्णचंद्र भगवान की जय पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हो दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताचे 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 या हो दुसरे चरण संताचे संताचे या हो दुसरे चरण संताचे संताचे या हो दुसरे चरण संताचे या तुझ्या कृपादाने कथेचा विचारो तुझ्या कृपादाने कथे विचारो तुझ्या कृपादाने कथेचा विचारो तुझ्या कृपादाने कथे विचारो तुझ्या कृपादाने कथेचा विचारो तुझ्या कृपादाने कथेचा विचारो तुझ्या कृपादाने कथेचा विचारो पंचकृपादाने कथेचा विचारो बाबाजे सत्वर दास तुका बाबाजे सत्वर दास तुका बाबाजी सत्वर दास तुका पंचकृपादाने कथेचा विचारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका श्री अनंत
अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा अविनाशा सकळ देवादी देवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशमना कमलनयना कमलापती कामिनी मोना मदनमूर्ती भवतारका धरित्याक्षिती वामनमूर्ती श्रीविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगतनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी करीतसे हीच विनवणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे आनंद कंद श्री कृष्णचंद्र भगवान की जय. आजच्या कीर्तनरूपी प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेचा अभंग जगद्गुरु जगतवंदनीय भागवत धर्माचा कळस शोभणारे भागवत धर्माचा मुकुटमणी असणारे प्रात्यस्मरणीय असे जगद्गुरु संत तुकोबाराम महाराज तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा शब्दांचं महत्त्व सांगणारा हा अभंग आहे. तर आज मी या माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम या गादीची माफी मागते. कारण ही जी गादी हे जे आसन आहे ज्यावर मी उभी आहे हे नारदाचं आसन आहे. कीर्तन ही नारदाची गादी आहे. 9 भक्ती सांगितलेली आहे. 9विधा भक्ती पूजनम अर्चनम दास्यत्वम कीर्तनम श्रवणम ह्या 9विधा भक्तीपैकी एक भक्ती आहे कीर्तनम. आणि कीर्तन ही नारदाची गादी आहे. त्या नारद मुनीला शतशः शरण जाते. आणि तसेच आजचा माझा हा आपणा सर्वांना माहीतच आहे की पहिला प्रसंग आहे कीर्तनाला उभं राहण्याचा. कीर्तनाला उभं राहताना सर्वप्रथम आता मी याच्या आधी स्पीच देत होती भाषण देत होती. एकदा मला म्हणजे हा सगळा योग जुळवून यायच्या आधीच माझ्या ताईंनी मला म्हटलं तू एकदा कधीतरी कीर्तन कर. म्हणजे हे याचा हा कार्यक्रम अशा कुठंच म्हणजे तयारी नव्हती. मी म्हटलं आपल्याला कोण संधी देणार. त्यानंतर परमेश्वराला काय वाटलं देव जाणे पण हा यांच्याकडे योग घडून आला. आणि ताई भाऊजींनी म्हटलं की आपल्याकडे आपलं घरचंच कार्य आहे तू कीर्तन कर. आणि पाहता पाहता तेव्हाही एवढी कल्पना नव्हती की एवढं मोठं स्वरूप या कार्यक्रमाला प्राप्त होईल. ठीक आहे करू एक आपली आवड करून पाहू एक प्रयत्न. आणि नंतर एवढं मोठं स्वरूप प्राप्त झालं. मग मात्र माझी गोंधळली. आणि मग महाराजनं जसं सांगितलं प्रवचनात की जेव्हा आपली द्विधा मनस्थिती निर्माण होईल ना तेव्हा भगवंताचं नामस्मरण करायचं आणि त्याला विचारायचं काय करावं. मी भाऊजींना म्हटलं मी करतच नाही. पण नंतर मला आठवलं. आणि जेव्हा मी देवाचं नामस्मरण केलं माझ्या हृदयातून शब्द आले भक्त समागमे सर्व भावे हरी भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामकारी ना सांगताची सर्व कामकारी ना सांगताची सर्व आगामे सर्व हरे संगता हरे सर्व काले माझ्या हृदयातून आवाज आला भक्त समागमे सर्व भावे हरी. जेव्हा भक्त भगवंताचं नामस्मरण करतो ना हृदयातून जेव्हा कोणतं तरी सत्कार्य करतो कोणताही चांगला पुरुष सत्कार्य करणं हेच देवाचं कार्य आहे. जेव्हा तो सत्कार्य करायला जातो ना चांगलं कार्य करायला जातो तेव्हा भक्त सोबत भगवंत हा असतोच.
भक्त समागमे सर्व भावेवरी, सर्व कामं करी, त्याचा सर्व भार वाहून नेतो तो भगवंत. आणि मग मी हे एक मोठं पाऊल तुमच्यासमोर उचललं, ते म्हणजे कीर्तन करायचं. हा विनय ना पहिल्यांदा जेव्हा आज घेतला ना, आधी वाटायचं खूप हलका आहे. जेव्हा इथं आल्यावर समजतो हा हलका नाही. हा वजनाने जरी हलका असला तरी त्याचं जे कीर्तनाचं वजन आहे ना, हे आपल्यासारख्याकडून पेलणं शक्य नाही आहे. आणि म्हणून मी आज हे मोठं पाऊल उचललेलं आहे. तर सर्वप्रथम या कणाकणात विराजमान असलेल्या गोपाळ कृष्णाला मी नमन करते. तसेच मला जन्म देणारी, जिच्या उदरातून मी जन्म घेतला, अशी माझी आई, माझे वडील, तसेच माझे दुसरे आई वडील म्हणजे माझे ताई भाऊजी, त्यांना शब्दसुमनाने नमन करते. तसेच मला जिने इथं बोलण्याचं अस्तित्व प्रदान करून दिलं, माझं अस्तित्व सिद्ध केलं, मला शिकवलं, मला ज्ञान दिलं, माझं जगण्याचं अस्तित्व जिनं तयार केलं, अशी विद्येची माऊली माता सावित्री, आणि जिच्यामध्ये शेवटी विलीन व्हायचं आहे अशी भारत माता, या सर्वांना मी शब्दसुमनाने नमन करते. हे माऊली, माझ्या सुखे तू दुःख सैलेस, आकार दिला मम जीवनाला, माते वंदिते तव पावलांना, माते वंदिते तव पावलांना. तसेच आपण ऐकूनच आहे, गुरु विना ज्ञान नाही. पहिले आईवडील हे गुरु असतात, पहिले गुरु आईवडीलच असतात, आणि नंतर आपण शाळेत जातो तेव्हापासून आपल्याला गुरु शिकवतात. तर अशा मला आजपर्यंत शिकवलेल्या सर्व गुरूंना मी शतशः नमन करते. तसेच ज्यांच्या कीर्तनातून, प्रवचनातून आणि ज्ञानातून मला परमेश्वराची आवड निर्माण झाली, मला हा छंद लागला कीर्तन प्रवचन ऐकण्याचा. तसेच मला हे आवड परमेश्वरातून नितांत आवड निर्माण झाली, असे माझे गुरुवर्य ज्ञानसिंधू हरिभक्तपरायण खेडे महाराज यांना मी प्रत्यक्ष जाऊन नमन करतो. मस्तक हे पायावर यावर करी संताचा, यावर करे संताचा, यावर करी संताचा, ही यावर करी संताचा, यावर करी संताचा. आणि सर्वात मोठं आजची ज्यांच्यावर भिस्त टाकून मी निर्धास्तपणे उभी आहे आणि तुमच्यासमोर बोलत आहे, असे माझे पाठीराखे सर्व माझे टाळकरी बंधू. कारण बंधू म्हटला की हा पाठीराखा असतोच. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, 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 मागे पुढे आणि आघात निर्वाराय, आणि आघात निर्वाराय, आणि आघात निर्वाराय, आणि आघात निर्वाराय. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आज जणू मला असा भास होत आहे, या सगळ्या टाळकरी बंधूंना, माझ्या भावांना पाहून,
ताई तू फक्त बोल, तुझ्या पाठीमागे आम्ही आहोत. आणि तसेच कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा आत्मा, कार्यक्रमाचा आत्माच म्हणजे श्रोता. इथं बसलेले माझे सगळे आप्तजन आहे. माझ्यापेक्षा विचाराने आणि अनुभवाने प्रगल्भ झालेले असे लोक त्यांच्यासमोर करणे, त्यांना सर्वांना मी शब्दसुमनाने चरणस्पर्श करते. आणि खरं तर आज हे माझं मोठं पाऊल जरी असलं तरी मी माझं भाग्य समजते. आजचा दिवस माझ्यासाठी भाग्यवान आहे की मी माझ्या गुरुसमोर उभी राहून कीर्तन करत आहे. त्यांच्यासमोर उभं राहून खेरडे महाराजांसमोर उभं राहणं म्हणजे ज्यांना ज्ञानसिंधू अशी पदवी मिळालेली आहे आणि त्या महाराजांसमोर माझ्यासारखाने उभं राहून कीर्तन करणं म्हणजे सूर्यासमोर काजव्याने आपली चकाकी दाखवणं सारखं आहे. पण ते असतात ना, वर्षभर शाळेत जातो आपण, सर्वच जातात लहान्यापासून मोठ्यापर्यंत. आणि वर्षातला एक दिवस असा येतो की मुलं माहीत आहे का मोठ्या आनंदानं मस्त मुली साडी घालतात, मुलं आपले हे घालतात आणि आपल्याच क्लासमध्ये आपल्याच वर्गात शिक्षक म्हणून शिकवतात. तो दिवस सगळ्यांना माहीत आहे. तो असतो 5 सप्टेंबर, शिक्षक दिन. त्यांना आज असं वाटते की मी शिक्षकच झालो. आपल्याच वर्गात शिकवतात आहे की नाही. शिक्षक दिनाच्या दिवशी सगळ्यांनाच माहीत आहे, आपणही झालो आहे लहानपणी, आताही होतात. तसाच काहीसा हा माझा प्रसंग आहे. माझ्या बाबतीत हाच आहे का मी एक विद्यार्थिनी आहे आणि मी आज थोडंसं रूप घेतलं फक्त आणि कीर्तन करायचा एक तुमच्यासमोर प्रयत्न करीत आहे. आणि जेव्हा तो विद्यार्थी शिकवतो ना, त्या गुरुला समाधान वाटतं. तो कौतुकानं त्या विद्यार्थ्याकडे पाहतो आणि त्याला सांगतो. त्यातले गुण तेव्हा पारखतो का हा पुढं काय होणार आहे. तसे तुम्ही माझे सर्व गुरु आहेत, कारण सर्व विचाराने, आचाराने आणि अनुभवाने प्रगल्भ झालेले आहे. असं पुनश्च एकदा सर्वांना शब्दसुमनाने चरणस्पर्श करून मी सर्वांना नाव माहीतच आहे, सरिता विजय डेहनकर, माझ्या कीर्तनरूपी आजच्या सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांचा आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दाची आमुच्या जीवाचे जेवण, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. हा छोटासा तीर्थचरणाचा पण शब्दाचं विपुल असं महत्त्व सांगणारा अभंग तुकाराम महाराजांचा. याचा मतितार्थ मी माझ्या अल्पबुद्धीने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते की पहिल्या चरणात पहिल्याच ओळीत तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आता पहिला शब्द आम्हा. आम्हा हा शब्द या अभंगात तुकाराम महाराजांनी आम्हा का म्हटलं असावं. ते असंही म्हणू शकले असते, माझ्या घरी धन शब्दाचीच रत्ने, माझ्याजवळ शब्दाची रत्ने. मग आम्हा का म्हटलं. आम्हा हा शब्द का आला तर सगळ्यांना माहीत आहे, आपण मराठी शिकलो व्याकरण. आम्हा हा शब्द आपण 2 अर्थी वापरतो. एक आदरार्थी वापरतो आणि एक अनेक वचनार्थी वापरतो. आम्ही, आपण, आमचे. आता हे टाळकरी मंडळी आहे, समूह आहे यांचा, हे काय म्हणान आम्ही हरिपाठ करतो. आम्ही म्हटल्यावर हे 5-10 जण आले आणि त्यातला हा दादा म्हणून मी गायन करतो. म्हणजे हा एकटा, मी म्हटलं तर एकटा आणि आम्ही म्हटलं तर सर्व. मग तुकाराम महाराज आम्हा घरी म्हटलं म्हणजे सर्व. सर्व म्हणजे अनेक वचन. मग अनेक वचनात कोण तर मीच नाही, माझ्यासारखे जगाला शिकवण देणारे, जगाला
जगाचं समाजाचं परिवर्तन करणारे माझ्यासारखे सर्व संतांजवळ, माझ्यासारख्या सर्व संतांजवळ काय आहे? आम्हा घरी धन आमच्या घरी आहे. आता जेव्हा हे तिखे मंडळी काय सांगा, आमच्या घरी कार्यक्रम आहे आणि एकटा जर कोणी भेटला तर माझ्या घरी आहे, म्हणजे आमचं म्हटलं तर पूर्ण परिवाराला. तसंच तुकाराम महाराजांनी संतांचा पूर्ण परिवाराच्या वतीने म्हटलं, आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही. एक शब्द आपल्याला समजला, आम्हा घरी धन. धन म्हणजे काय? धन म्हणजे पैसा, संपली व्याख्या. नाही, धन म्हणजे श्रीमंती. आणि श्रीमंती एकाच गोष्टीची असते का हो? कोणाजवळ जमीन जुमला असेल तो म्हणतं माझ्याजवळ धन आहे, कोणाजवळ भरपूर दुकान आहे, भरपूर गाड्या असेल तो म्हणून धन आहे. मग तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्हा घरी धन आहे, आमच्या घरी श्रीमंती आहे, पण ती कशाची आहे? शब्दाची. आम्हा घरी धन शब्दाची श्रीमंती आहे. मग शब्दाची श्रीमंती का म्हटलं? कारण आपल्याला माहीत आहे तुकारामाने एवढा मोठा 4000 अभंगाचा गाथा लिहून ठेवला. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवमध्ये शब्द हे माऊलींनी स्वतंत्र प्रकरण दिलेलं आहे. म्हणजे शब्दाची व्याप्ती किती मोठी असेल. एवढे मोठे शब्द त्यांच्या जवळ आहे. आता शब्द म्हणजे काय? तर व्याकरणदृष्ट्या शब्द याचा अर्थ असा आहे की अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द. अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द. जे आपल्या तोंडातून अक्षर बाहेर पडतात त्याला एक ठराविक अर्थ प्राप्त होतो आणि त्याचा मग शब्द बनत जातो. मग हे अक्षर म्हणजे काय? आपल्या तोंडातून आले कुठून? आपल्या मुखावाटे जे अक्षर आले ते कुठून आले? तर अक्षर म्हणजे आपल्या तोंडातून निघालेले, आपल्या मुखातून निघालेले मूलध्वनी. त्याला मराठी व्याकरणात वर्ण असे म्हणतात. आणि हे वर्ण जे असतात ना, ह्या आपल्या आवाजाच्या खुणा असतात. जे लहानपणी जन्मल्यावर आपण रडतो, आ ई वेगवेगळ्या याच्यात, आणि तिथून मग शब्द तयार होतो, आई ई. आणि हे जे अक्षर असतात हे कधीही नाश पावणारे नसतात. म्हणूनच त्याला अक्षर म्हटलं जाते. जे कधीही नाश पावत नाही ते अक्षर. आणि अशा अक्षरांचा समूह म्हणजे शब्द. आणि मग आपण एक एकच शब्द बोलतो का? नाही. काय बोलतो? वाक्य. मग वाक्य बोलत असताना वाक्य म्हणजे काय? मग अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य. जेव्हा आपण बोलतो, आता एखाद्याचं नाव आहे, भाऊजींचं नाव किरण, त्याला जर उलटं टिलटं केलं तर त्याचा अर्थ लागतो का? नाही. त्यांचं नावच किरण आहे. आणि त्यांच्या आईचं नाव आशा, आशेचं किरण आहे ते. जे सगळ्यांच्या आशा पूर्ण करतात. मी भाऊजींना नेहमी सांगतो की जे सर्वांच्या आशा अपेक्षा पूर्ण करतात असं आशेचं किरण ते आहे. हे जर शब्द आपण उलटे केले तर त्याचा काही अर्थ लागतो का? नाही. मग हे जे शब्द आहे, हे अक्षर आहे, एका ठराविक क्रमाने येतात तेव्हा त्याला अर्थ प्राप्त होतो. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं, आम्हा घरी धन शब्द. आता शब्द समजला. आता त्याच्यासमोर आहे रत्न. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आमच्या घरी रत्न आहे शब्दाचे. शब्दाची आमच्या घरी रत्न आहे. आधी आपण पाहिलं की आपल्या भारत देशात सोन्याचे माठ भरले राहत होते पूर्वजाच्या काळात. आम्हा घरी शब्दाची रत्न आहे. मग रत्न का म्हटलं असावं? तर संतांचे शब्दच रत्न आहे. त्यांच्या मुखावाटे निघालेला शब्द हा रत्नच बनतो, आपल्या मुखावाटे निघालेला नाही. याचं एक तुम्हाला उदाहरण सांगते. आणि घडलेलं, आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान सन्माननीय पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा नागपूरला आले होते, नागपूरला,
तेव्हा अफाट समुदाय जमा झाला त्यांना पाहायला भेटीला, अफाट. आणि एवढी गर्दी झाली, एवढा समुदाय जमला की त्यांच्याकडनं आवरेच ना. एवढी मोठी सर्व सिस्टीम म्हणजे लोकांसमोर कमी पडली. परंतु जवाहरलाल नेहरू उभं होऊन त्यांना सांगत होते की शांत राहा, शांत राहा, शांत राहा, मला काहीतरी बोलायचं आहे, शांत राहा. पण समुदाय अफाट जमलेला होता, अगदी काही कोणाचं कोणी ऐकत नव्हतं. परंतु बाजूला बसले होते ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्या मंचावर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजसुद्धा होते. शेवटी पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की महाराज आपण उभं व्हा, आपण आपल्या शब्दात काहीतरी सांगा. तेव्हा तुकडोजी महाराज उभे झाले आणि फक्त एवढा शब्द उच्चारला, शांत रहा. ह्या एक शब्द उच्चारल्याबरोबर टाचणी पडेल एवढा आवाज होईल, एवढा अफाट समुदाय शांत झाला. ही घडलेली गोष्ट आहे, काल्पनिक नाही. आणि म्हणून ते शब्द कोण उच्चारले? नेहरूजींनी उच्चारले. परिणाम झाला? नाही झाला. फक्त तेवढाच शब्द कोण उच्चारला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना. हे आहे त्यांचं शब्दाचीच रत्न आहे, त्यांच्या मुखातून निघालेला शब्दच रत्न आहे. काल विशालदादांनी सांगितलं स्वामी विवेकानंदांचं उदाहरण. जे परदेशात गेले होते त्यांना 1 मिनिट मिळाला आणि त्यांनी 1 मिनिटाचं सोनं केलं. फक्त एक शब्द उच्चारला, माझ्या बंधू आणि भगिनींनो. पण ते महात्मा होते, स्वामी विवेकानंद महात्मा होते. त्यांच्या तो मुखातून निघालेला शब्द हा रत्नच आहे. आणि रत्न हे मौल्यवान धातू आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्याच्या ठिकाणी चकाकी असं म्हणतात, रत्न म्हणजेच हिरा असं म्हणतात. अगर तुम हीरा हो तो रात के अंधेरे में चमको. अगर तुम हीरा हो तो रात के अंधेरे में चमको, दिन के उजाले में तो कांच के टुकड़े भी चमकते हैं. विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचं तात्पर्य काय? कठीण परिस्थितीत जो चमकला त्याला हिरा, ते रत्न. आणि अशी रत्न, असे शब्द कोणाकडे आहे? तुकाराम महाराजांकडे आहे. तुकाराम महाराजांसारख्या सर्व संतांकडे, संत परिवारात. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, हरिदाना शब्दाचीच रत्ने, आम्हा घरी धाना शब्दाची 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 रत्ने, शब्दाची जगत्रे यत्न करो, शब्दाची जगत्रे यत्न करो, शब्दाची अमोजा जीवाचे जीवाना, शब्दाची अमोजा जीवाचे जीवाना, शब्दाची जगत्रे यत्न करो, शब्दाची जगत्रे यत्न करो, शब्दाची अमोजे जीवाचे जीवाना, शब्दाची अमोजे जगाचे जीवाना. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. शब्दाची व्याप्ती, शब्दाची विपुलता, शब्दाचं महत्त्व तुकाराम महाराजांनी यात सांगितलेलं आहे. आणि शब्द हे जसे रत्न आहे तसेच ते शस्त्रही आहे. आता आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आता शब्द हे आपल्याला वेळ प्रसंगी
व्यक्तिप्रसंगी म्हणजे वेळे परत्वे व्यक्ती परत्वे अनुरूप शब्द हा सुचला पाहिजे. म्हणजे त्या प्रसंगानुरूप त्या व्यक्तीनुरूप आपण शब्द वापरतो. आई जर असेल तर आईला मुलगी तू म्हणून उच्चारते. तेच बाबा आले की बाबा तुम्ही म्हणते. मग बाबाला तुम्ही म्हणजे आदरार्थी. बाबा हा पिता असतो, आपण ऐकलं, पालनकर्ता असतो, म्हणून आदरार्थी वचन वापरते तुम्ही. मग हे वेळ प्रसंगी व्यक्तिप्रसंगी आपले शब्द हे बदलत जातात आणि हे आपल्याला सुचलं पाहिजे. ज्याला सुचलं नाही त्यासाठी दृष्टांत तुम्हाला सांगतो की ज्ञानेश्वर महाराजांनी, सगळ्यांना माहीत आहे, रेड्यामुखी वेद बोलवला. आणि जेव्हा त्यांनी रेड्यामुखी वेद बोलवला तेव्हा चांगदेव महाराज कोण होते तर ज्यांनी 1400 वर्ष तप केलेलं होतं. त्यांच्या मनात आलं की आपण या ज्ञानेश्वर महाराजांना भेटीला जावं. आणि सांगितलं शिष्याला की मला भेटीला जायचं आहे, तू पत्र लिही. त्यांचा शिष्य बसला कागद पेन घेऊन. सांगा महाराज काय लिहायचं आहे. महाराज म्हणते मी सांगतो ते लिही, तुझ्या जवळचं नको लिहू. मग काय लिहिणार. तीर्थरूप लिही तीर्थरूप. मग म्हणते ना नको लिहू. का. मी जर यांना तीर्थरूप म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराज माझ्यापेक्षा लहान आहे. मी 1400 वर्ष तप केलेला, मग मी तीर्थरूप कसं लिहू. बरं लिही तीर्थस्वरूप. मग लिहिलं नाही थांब. तीर्थस्वरूप कसं लिहू. जो ज्ञानियांचा राजा आहे, ज्ञान ईश्वर आहे, ज्ञानाचा ईश्वर जो आहे आणि ज्यानं रेड्यामुखी वेद बोलवला त्याला एवढूसा शब्द नाही. मैसी पुत्र मोखी बोलावेले सोती, मैसी पुत्र मोखी बोलावेले सोती, मैसी पुत्र बोलाविले सोती, मैसी पुत्र बोलाविले सोती. चालवेले भेटे पैसोने नवे हा समान महिमा संताचा, नवे हा समान महिमा संताचा. चालविले भेटे भयसोनिया, चालविले भेटे भयसोनिया, असमान महिमा संताचा, असमान महिमा ज्याने जड भिंत चालवली, ज्याने रेड्यामुखी वेद बोलवला, त्या व्यक्तीला एवढंसा शब्द, शेवटी शब्द सुचलाच नाही चांगदेव महाराजांना. मग काय केलं, कोरच पत्र पाठवलं. कोरच पत्र ज्ञानेश्वर महाराजांना पाठवलं आणि ते मुक्ताईच्या हातात पडलं. मुक्ताई म्हणते ज्ञाना दादा 1400 वर्ष तप केलेला हा महात्मा कोराच राहिला. कारण शब्दच नाही, शब्द हरवले होते किंवा हे झालं एक, शब्द आठवलेच नाही. शब्द आठवणं हे व्यक्तिप्रसंगे वेळ प्रसंगे फार मोठं काम आहे. शब्द भरपूर असतात आपल्याजवळ, पण ते तिथे योग्य असणं, त्याबद्दल अजून एक दृष्टांत सांगतो. का योग्य शब्द नाही वापरला तर काय होते. तर एक दिवस काय होतो, एक राजा असतो, तो गंगेच्या तीरावर सकाळी स्नान करायला जातो आणि एक महात्मासुद्धा जातात. राजाचं स्नान करून होते आणि एक म्हशीवाला आपली म्हैस घेऊन जातो तिथं. आणि तो म्हशीवाला आपली म्हशीच्या अंगावर पाणी टाकत जातो, तो रगडत जातो, घासत जातो तिला. ते दृश्य एक महात्मा बघतो आणि महात्म्याच्या तोंडातून सहज शब्द निघून जातात. घिस घिस के घिसाई तेरी मन की बात मै ने जानी.
आता घिस घिस के घिसाई तेरे मन की बात मैंने जाने, हे सहज शब्द ज्यांच्या तोंडातून निघतात. पण हे शब्द कोण ऐकतो? राजा. आणि सकाळी सकाळी आपण काहीही ऐका, ते दिवसभर आपल्या तोंडात राहतो. म्हणून सकाळी परमेश्वराचं नामस्मरण करावं हे आपल्याला संत सांगत असतात. आणि सकाळचं ते वाक्य त्याच्या लक्षात राहून जाते आणि तो तेच म्हणत जातो. घिस घिस के घिसाई तेरे मन की बात मैंने जानी, घिस घिस के घिसाई तेरे मन की बात मैंने जानी. चल्ला घरी तेच म्हणत. मग काय झालं का त्याला सेविंग करायची होती दाढी. मग बोलावलं म्हाल्याला, तो म्हाली आला. पण त्याची जी राणी होती, राणीला काही हा राजा पटत नव्हता. एक तर कदाचित पसंतीचा नसेल असते. त्या राणीनं त्या न्हाव्याला आपल्या जवळ बोलावलं आणि तिला राजापासून दूर व्हायचं होतं, राजाचा काटा काढायचा होता. तिनं न्हाव्याला सांगितलं की तू आज दाढी करता करता राजाचं शिर उडव. तो म्हणे नाही, असं मी करू शकत नाही. नाही, असं तुला करावंच लागेल. नाही, मी राजा आहे, मी असं करू शकत नाही. ती म्हणे मी राणी आहे. मी कोण आहे? राणी आहे. जेवढा राजाचा अधिकार तेवढा राणीचा अधिकार. हे घे 10,000ची गड्डी ठेव, माझं काम करून टाक. ठीक आहे म्हणे. पैसा दिसला का चांगल्याचे डोके फिरते. मग आला, राजाजवळ आला. त्याचं सुरू, तो लावत होता आपला ते दाढी करायचं, त्याचं सुरू होतं वस्त्राला. आणि राजाचं काय? राजा सकाळपासून गुणगुणतच होता. घिस घिस के घिसाई तेरे मन की बात मैंने जानी. हा करत आहे आणि राजा म्हणत आहे. आता याला शंका निर्माण झाली, राजा का बरं असं म्हणत आहे? घिस घिस के घिसाई तेरे मन की बात मैंने जानी. म्हणजे कदाचित माझ्या मनातलं राजानं ओळखलं तर नसेल. आता हा साशंक झाला, आता हा घाबरला. तरी राजा तसंच म्हणायला लागला. मग याला घाम फुटला. आता याचं घाबरलेपण पाहून, याला घाम फुटलेला पाहून राजा म्हणते काय झालं? तू का बरं एवढा घाबरला? नाही राजा, मला तसं करायचं नव्हतं. अरे कसं करायचं नव्हतं तुला? नाही, मी त्याच्यात आहेच नाही राजा, मला तसं करायचंच नव्हतं, मी करणारच नव्हतं. अरे पण काय करायचं नव्हतं? तू काय करणार होता? जाऊ दे ना, करणं तू आपलं काम. अजून पुन्हा राजानं म्हणालं, घिस घिस के घिसाई तेरे मन की बात मैंने जानी. आता तो सांगूनच देते, राजा आता मी काही करत नाही. काय करत नाही? मला सांगितलं होतं ते करत नाही. मग काय सांगितलं होतं तुला? हे माझं नाही, मला राणीनं करायला लावलं. काय? तर राणी साहेबांना सांगितलं की आज राजाचा काय करायचं? शिरच्छेद, आपल्या भाषेत खून करायचा. राजाला समजलं. त्यानंतर राजानं काय जे शिक्षा करायची होती ते झालं तो तिथून. पण महात्म्याच्या तोंडून निघालेला एक शब्द, तेव्हा राजाला वाटलं अरे महात्मा सहज बोलून गेला, ते माझ्या स्मरणात राहिलं. पण आज तो सहजही शब्द आज माझं काय वाचून गेला? प्राण वाचून गेला, मला जीवदान वाचून दिलं. हेच आहे ते आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आपण जेव्हा बोलतो ना त्याचा प्रभाव पडत नाही. आणि केव्हा कोणतं हे केलं पाहिजे तेही समजलं पाहिजे. एक विनोदी दृष्टांत सांगूनच देत होता, बोर होत नाही ना. कीर्तनात टाळ्या वाजवायच्या, सगळ्यात महत्त्वाचं हे सांगायचं होतं. टाळ्या माझ्या शब्दावर नाही वाजवल्या तरी चालते, जेव्हा भजन असलं तेव्हा टाळ्या वाजवा. कारण टाळ्या वाजवायचा हा फायदा 2 प्रकारे फायदा आहे.
इथं फुकट टाळ्या वाजवायला मिळते, आपण योगा क्लासमध्ये विकट टाळ्या वाजवायला जातो. बरोबर आहे की नाही आहे? योगा क्लासमध्ये जिथं योगा क्लास आहे तिथं पैसे देतो आणि मग तिथं टाळ्या वाजवतो. 100 टाळ्या वाजवल्या काय होते? थायरॉईड कमी होते. 9 टाळ्या घ्या काय होते? थायरॉईड कमी होते. इथं फुकट वाजवायच्या, तिथं विकत वाजवतो. इथं वाजवल्यानं फायदा कोणता आहे? तिथं वाजवल्या तर आरोग्य प्राप्ती होते, हे माहीत आहे आपल्याला. इथं वाजवल्यानं काय होतं? इथं वाजवल्यानं मन समृद्ध होतं, वाणी समृद्ध होते आणि आरोग्यही समृद्ध होते. म्हणून टाळ्या वाजवायच्या. विठ्ठल विठ्ठल. आरोग्यशास्त्र हे सांगतं का टाळ्या वाजवायलाच पाहिजे दररोज. कारण हे जे कंपन होतं आपल्या हाताचं, हे रक्ताभिसरणासाठी खूप चांगलं आहे. आता आपण योग सोडला, तुम्ही नाही मी त्यातलीच आहो. त्याच्यामुळं सांगणाऱ्यानं जेवढं करतो तेवढंच सांगावं. आपण जे करतो ते सांगावं. कारण शेवटी शब्द आलाच तिचं बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आपण करत असलो तरच दुसऱ्याला सांगायचं. पण चला असो, एक विनोदी दृष्टांत मी तुम्हाला सांगणार होती. एक नवीन जोडपं गार्डनमध्ये फिरायला गेलं, दोघंच जण. आता तो तिला म्हणाला, तुझा आवाज ना खूप सुंदर आहे, गोड आहे, म्हण एखादं गाणं, आपण दोघंच आहोत. ती म्हणे, हो मी एक गाणं म्हटलं होतं ना शाळेमध्ये, तर मला सगळेनं खूप चांगलं म्हटलं होतं. माझ्या त्या गाण्याची ना खूपच स्तुती झाली होती. मग म्हण ना कोणतंही म्हण. आता कोणतंही म्हण म्हटल्यावर हिनं गाणं कोणतं म्हणायचं? तिनं म्हटलं, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना. मग आता ती म्हणते, का मीच म्हटलं, तुम्ही पण म्हणा ना एखादं गाणं माझ्यासाठी. आता त्यानं कोणतं गाणं म्हणा? त्यानं गाणं म्हटलं. तिथं हे म्हणजे कधी कधी शब्द बरोबर असतात, पण ते चुकीच्या ठिकाणी वापरल्याने त्याचा काय होतो? घोळ होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल